राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती जवळपास पक्की झाली आहे। येत्या 48 तासांमध्ये या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। निवडणुकांच्या आधी निर्माण झालेल्या तणावामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार की नाही याबाबत संभ्रम होता, मात्र आता हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय। दुसरीकडे या दोन्ही पक्षांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत धोरण काय हे देखील स्पष्ट होणं अद्याप बाकी आहे। मात्र मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या ठाण्यामध्ये जनता दरबार घेऊन शिवसेनेला डिवचणारी गणेश नाईक आता नरमल्याचं चित्र आहे। अखेर ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं त्या दोघांनी एकमेकांमधला वाद तुर्तास बाजूला ठेवलाय। गणेश नाईक आणि शिंदेमध्ये मुंबईत बंद दाराआड चर्चा झाली आहे। नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांसंदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। बिलकुल झाली आहे आणि आम्ही महायुतीने मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली। रात्री रवींद्र चव्हाण अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी झाली। आजही मुख्यमंत्री महोदयांची माझी चर्चा झालेली आहे। आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे, त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र लढतोय। नव्या मुंबईच्याबद्दल गणेश नाईक साहेबांची देखील चर्चा झाली आणि तेही विकासाच्या मुद्द्यावर यावेळे म्हणजे सकारात्मक आहेत। त्यामुळे आमचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा ओनली डेव्हलपमेंट। ठाणे महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार असून त्यांच्यातल्या संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाणे महापालिकेमधल्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती आलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात ठाकरेंची शिवसेना 50 ते 55 जागा, मनसे 31 ते 32 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 35 ते 40 जागा आणि काँग्रेस 5 ते 10 जागांवर लढण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिकासाठीचा महाविकास आघाडीचा अंतिम जागावाटप उद्यापर्यंत निश्चित होईल। अजूनही अखेरच्या 5-6 जागांची बोलणी सुरू आहेत आणि त्यातून प्रामुख्यानं काँग्रेसला महाविकास आघाडीत सामावून घेऊन महायुतीला आव्हान देण्याचा प्रयत्न आहे। मुंबईत आज काँग्रेसची मोठी बैठक पार पडणार आहे। आज सकाळी 10:30 वाजता दादर येथील टिळक भवन येथे ही बैठक पार पडेल। हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे। बैठकीला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील तर गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यासह आणखी काही नेतेही उपस्थित राहतील। नागपुरात आज भाजप कोर कमिटीची बैठक पार पडते। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल। या बैठकीला भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात चर्चा होईल, तसंच ज्या जागांवर एकमत नाही अशा जागांसंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकीकडे ठाकरे बंधूंची युती झाल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिक आणि मनसैनिकांनी जल्लोष केलाय, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील मनसेचे एकमेव शिलेदार मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेची युती होत असेल तर मला अडचण असल्याचं म्हणत त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केलाय। मुळामध्ये हा विषय तेव्हापासूनच वेदांत माझ्या मनामध्ये होता। मला अडचण होती संभाजीनगरच्या बाबतीत, मला खूप अडचण होती। मी काय तोंडाने उत्तर मागायचं, मी काय मत मागायचं ह्याचं मला उत्तर दे की जर मी लोकांना 8 दिवसापासून पाणी देऊ शकत नाही, 20-25 वर्षापासून, मी त्यांच्यासोबत कसं बसू। आत्ता परवाच्या दिवशी रशीद माबूंचा प्रवेश केला। कसा प्रवेश करतात आणि कशासाठी प्रवेश करतात? शिवसेनेचा पाया हिंदुत्वादाचा आहे ना, मग कशासाठी घ्यायचे? ज्यांनी संभाजीनगरला विरोध केला नावाला, त्यांच्यासोबत जाऊन मी प्रचार करायचा का? ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील वाद पुन्हा एकदा समोर आलाय। अद्याप अधिकृत जागावाटप झालेलं नसताना कळवा प्रभाग क्रमांक 9 मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी रॅली काढत परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या कृतीला काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतलाय। आघाडीला बिघाडी घालणाऱ्या या वर्तनात सुधारणा न झाल्यास 48 तासात भूमिका स्पष्ट करा, असा अल्टिमेटम ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिलाय। सगळ्यांनी आव्हाडांचा प्रचार केलेला आहे, त्याचप्रमाणे राजन विचारांचाही प्रचार केलेला होता इकडे विधानसभेला आणि लोकसभेला। त्यामुळे ह्या बाबी अभिप्रेत नाही। अजून 24 तास आहेत, कारण का आम्ही जास्ती वेळ पाहणार नाही। 25 तारखेला उद्या आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे। 26 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पुढचा संदेश देऊ।
मीरा भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोग केवळ भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांनी केलाय. भाजप आचारसंहितेचा वारंवार भंग करत असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र इतर पक्षांकडून किरकोळ चूक झाली तरी तत्काळ कारवाई केली जाते. ही लोकशाही नाही, दडपशाही आहे, असा घणाघात हुसेन यांनी केलाय. त्या ठिकाणी आमचा जो संभाव्य उमेदवार असेल त्याच्या नावामध्ये चूक करू शकते, होऊ शकतात, जाणून बुजून केली जाऊ शकते, जाणून बुजून त्याचं पार्ट नंबर बदली करू शकतात, त्याचं नाव गायब करू शकतात. हे सगळं शक्य आहे. आम्हाला इलेक्शन कमिशनच्या कामावरती बिलकुल विश्वास राहिलेला नाही. वसई विरार महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेत युतीची चर्चा होतीये, पण दोन्ही पक्षांकडून जागा वाटपासंदर्भात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळते. शिवसेनेनं 40 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवलाय, तर भाजपनं 20 ते 22 जागा देत असल्याचं स्पष्ट केलंय. आणि त्यामुळे शिवसेनेनं 215 उमेदवारांच्या मुलाखती घेत आम्ही 115 जागांवर लढायला तयार आहोत असा इशारा दिलाय. असं असलं तरी वरिष्ठांच्या निर्णयानंतरच युतीबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत मोठी अपडेट समोर येते. अकोल्यासह राज्यातील इतर महापालिकांमध्ये आता वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महापालिका निवडणुकांपूर्वी दोन्ही पक्षात आघाडीची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र प्रस्ताव कोणी द्यायचा यावरून ओढाताण झाली. काँग्रेसकडून ठोस प्रस्ताव न आल्याचा आरोप वंचितनं केला असून दिलेला वेळ संपल्याचं सांगत महापालिकेत काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याची अधिकृत घोषणा वंचित बहुजन आघाडीनं केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले. राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका एकत्रच होत आहेत. या सर्व निवडणुकीत पुणे पिंपरी चिंचवड महापालिकांची निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचं बोललं जात आहे. असं असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीमुळे नाराज असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी धक्कादायक निर्णय घेतलाय. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या या निर्णयानं शरद पवार यांच्या पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसलाय. प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून ते शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सांगितलं जात होतं. मी निवडणुका जिंकल्या पालिकेच्या, पण मी माझा पराभव झाला विधानसभेच्या मध्ये. तिथं तब्बल 1,28,000 मतदारांनी मला हडपसर विधानसभेतल्या नागरिकांनी मला मतदान केलं. त्यांच्यासमोर माझी काही दुटप्पी भूमिका जाऊ नये अशा प्रकारचे ना काही कुणच ते भान ठेवत मी घेतलेला आजचा हा निर्णय आहे. कोल्हापूर नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. सोबतच छत्रपती संभाजीनगर मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी देखील शिंदे सेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. हे कुटुंब शिवसेनेत आल्यानं नाशिकमध्ये मोठं बळ मिळालं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात महायुतीतील जागा वाटपावर निर्माण झालेला पेच अखेर सुटल्याची माहिती आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये नाशिक महापालिकेतील जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेकडून जवळपास 45 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपकडून 25 ते 30 जागा सोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली असून तोडग्याच्या दिशेनं महत्त्वाची पावलं टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान महायुतीतील समन्वय कायम ठेवत लवकरच नाशिक महानगरपालिकेसंदर्भात सेना भाजप युतीची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि यामुळे नाशिकमधील राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं स्पष्ट झालंय, तर दुसरीकडे महायुतीची अद्यापही निर्णयाची प्रतीक्षा कायम असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या निवडणुकीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष माजी आमदार फारुख शाह यांनी दिली आहे. तसंच राष्ट्रवादीकडून 220 इच्छुकांनी अर्जही सादर केले असून लवकरच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसं तर धुळे महानगरपालिकेचे जेवढे 74 जागा आहेत त्या 74 जागांवर पूर्णपणे स्वबळावर लढण्याची आमची पूर्वीपासूनच तयारी आहे. आमची पूर्ण 74 जागा लढण्याची तयारी आहे. आता शेवटचा जे निर्णय आहे
जे आमचे वरिष्ठ मंडळी ते घेतील. नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविया आणि महायुतीमध्ये युतीसोबत जागा वाटपांचा तिढा काय सुटायला तयार नाहीये. महायुती शिवसेनेनं भाजपकडे 50 जागांची मागणी केली असता 30 जागा दिल्या जातील अशी चर्चा सुरू आहे. मात्र यामुळे दोन्ही पक्षांच्या चर्चेमध्ये सध्या खंडन पडलंय. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या तटस्थ झालाय. आज पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार असून काय तोडगा निघतोय यावर सर्वांचं लक्ष असेल. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून मोठी घोषणा झाली आहे. जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती अधिकृतरित्या जाहीर झाली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच लवकरच राष्ट्रवादीसोबत स्वतंत्र बैठक होऊन तेही महायुतीत सहभागी होतील असा विश्वास यावेळी या नेत्यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असताना 68 जागांसाठी अर्ज भरण्याचे 2 दिवस उलटूनही युती आणि आघाडीचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी लवकरच मवियाची अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगितले. 50 ते 52 जागांवर चर्चा पूर्ण झाली असून उर्वरित जागांवर सौम्य रस्सीखेच सुरू असल्याचे त्यांनी म्हटलंय. आता थोडंफार रस्सीखेच ही सौम्य चालू असणार आहे, कारण तिन्ही पक्ष ही अहिल्यानगर महानगरपालिका पहिल्यांदा हे लढत आहेत. विधानसभा लोकसभा झाली परंतु आज प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते असतात, वर्षोनवर्ष असलेले आजी माजी नगरसेवक असतात, या सगळ्यांचे विचार सोबत घेऊन तर त्याच्यामुळे हे चालू आहे. अमरावतीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे राष्ट्रवादी काही वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिपब्लिकन पक्ष या पक्षांसोबत महापालिका निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय. त्याचबरोबर आणखी काही पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत देशमुख यांनी दिली आहे. सर्व पक्ष मिळून 80 जागांवर निवडणूक लढण्याचा सगळ्या या पक्षांनी ठरवलेला आहे. राज्यात सगळीकडे महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज भरायला 23 तारखेपासून सुरुवात झाली आहे. मात्र नागपुरात 2 दिवस होऊनही एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाहीये. तब्बल 4000 अर्जांची विक्री झाली आहे, मात्र अजून एकही अर्जाची नोंद झालेली नाहीये. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल पहिल्याच दिवशी तब्बल 297 अर्जांची विक्री झाली आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिली आहे. मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाहीये. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्यास सुरुवात झाली असून 30 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. जालना महापालिकेमध्ये भाजप सोडून इतर सर्व पक्ष शहर विकास आघाडी स्थापन करणार असल्याचे संकेत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिले. शहराच्या विकासासाठी काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर एकत्रित निवडणूक लढण्याची खोतकर यांची तयारी असल्याचं सांगण्यात आहे. गेल्या 2 महिन्यांपासून भाजपकडे युतीसाठी विनवण्या करत असल्याचं खोतकर म्हणाले. आम्ही गेले 2-2.5 महिने सारखं भारतीय जनता पक्षाला युतीच्या संदर्भामध्ये बोलणी करायला बोलवा अशा प्रकारच्या विनवण्या करतो, परंतु त्यांनी अजून फार गांभीर्याने ही निवडणूक घेतलेली असं मला जाणवतं. युतीची शक्यता थोडीशी धुसर होत चालली असं मला जाणवतं, म्हणजे ते काही रिस्पॉन्स द्यायला तयार नाहीत. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब या सर्वांचा आग्रह एक युती केली पाहिजे. हे सर्व जेव्हा सांगतात तेव्हा मला असं वाटतं की थोडंसं सिरियसली खालच्या लोकांनी घेतलं पाहिजे आणि वरिष्ठाचा जर आदेश पाळत नसेल तर मग मला असं वाटतं की निश्चितपणे वरिष्ठाच्या कामामध्ये मला घालावं लागेल. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचलंय. नगरपालिकेतील विजयाच्या बॅनरमधून ओमराजे निंबाळकर यांना डिवचण्यात आलंय. धाराशिव शहरात भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. परभणी पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र ठाकरेंचे खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्यामधील मतभेद बाजूला ठेवून महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेत. परभणीमध्ये महापौर हा ठाकरे सेनेचाच असेल असा विश्वासही संजय जाधवांनी व्यक्त केला आहे. परभणीची महानगरपालिका आम्ही ताकदीने लढणार आहोत. निश्चित माझ्या मार्गदर्शनाखाली, आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही महापालिकेची निवडणूक 100% जिंकू
आणि या महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा आम्ही फडकू हे आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो. परभणी शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याबाबत उदासीनता पाहायला मिळते. सलग दुसऱ्या दिवशी एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केलेला नाहीये. परभणीमध्ये 16 प्रभागातील 65 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून मनपा प्रशासनानं 5 ठिकाणी अर्ज विक्री आणि दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत एकूण 1000 अर्जांची विक्री झाली आहे. मात्र एकही अर्ज दाखल न झाल्यानं शासकीय यंत्रणा निष्क्रिय अवस्थेत पाहायला मिळते. तिकडे जालन्यातही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काल मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. जालना शहरातील सेंट मेरी शाळेमध्ये झालेल्या या शिबिरात ईव्हीएम हाताळणी, सीलिंग प्रक्रिया आणि मतदानावेळीच्या खबरदारीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 2 सत्रात झालेल्या या प्रशिक्षणाला आयुक्त आशिमा मित्तल यांनी भेट देत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीविरहित पार पाडण्याचं आवाहन केलंय. सत्रामध्ये T2 आणि T3 ज्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर 2 आणि 3 अशी जी कर्तव्यावरचे त्यांना काम मिळालेलं आहे त्यांच्यासाठी आज प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. दुसऱ्या सत्राचं महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपकडे जागा वाटपाबाबत अद्यापही प्रस्ताव दिलेला नाहीये आणि त्यामुळे आता भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे आणि त्यामुळे सांगली महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीत युती होण्याची शक्यता मावळली आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरू आहेत आणि त्यामुळे सांगली महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आता वाढलेली आहे. कोल्हापूर जी काही एक युती आहे त्या युतीमध्ये राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या सगळ्यांचा जनस्वराज्य पक्ष असेल या सगळ्या पक्ष RPI असेल या सगळ्या पक्षांना एकत्रित घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप हाच जागा वाटपात मोठा भाऊ राहणार हे आता जवळपास निश्चित झालंय. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 81 जागांपैकी भाजपला 39 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 31 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा देण्याचा फॉर्म्युला जवळपास ठरलाय. या फॉर्म्युल्यावर आज मुंबईत महायुतीची बैठक होणार आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे कोल्हापूरकरांचंच लक्ष असेल. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील 1500 लोकवस्ती असलेल्या शेंदूरसनी गावात तब्बल 27,397 जन्म तर 7 मृत्यू नोंदणी आढळल्या आहेत. या प्रकरणात आता राज्य शासनानं SIT स्थापन केली आहे. सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये 3 महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा लागेल. CRI सॉफ्टवेअरमध्ये जानेवारी 2024 मध्ये केवळ 41 जन्मनोंदी होत्या. त्यानंतर अवघ्या 3 दिवसातच तब्बल 27,357 जन्मनोंद आढळल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुद्धा शेंदूरसनी गाव गाठून परिस्थिती जाणून घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. महाराष्ट्र पोलीसचे सायबर विभागाचे अतिरिक्त महासंचालक यशस्वी यादव, जॉईंट रजिस्ट्रार बबिता कमलापूरकर व आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांच्या समितीने 3 महिन्यात आपला अहवाल द्यायचा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.